नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये काय कम्मालीचा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. आता इकडे डायरेक्टच अथर्व मीराला प्रेमाची कबुली देतो आणि महागौरी आजी फार मोठा चमत्कार करते, मीराची मदत करते आणि मंजिरीचा असली चेहरा तिच्या समोर येतो. आजचा व्हिडिओ फारच जबरदस्त असणार आहे. व्हिडिओच्या शेवटीच एक महत्वाचा ट्विस्ट आहे, तो बघायला अजिबात विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे रात्रीची वेळ राहते. आता इकडे मीरा बोलते, मला आई साहेबांवरती ना थोडासा डाऊट आला आहे, त्यांची वागणूक फारच बदललेली आहे, मला उद्या जाऊन याचा सगळ्याचा शोध लावला पाहिजे. असं म्हणून प्रेक्षकांना आता मीरा पण येणार डायरेक्टच मंजिरीचा शोध लावण्याकरता घराच्या बाहेर पडणार राहते. तेवढ्यात आता अथर्व पण बोलतो, मीरा कुठे गेली बरं, मीरा कुठे गेली. अथर्वला मीरा कुठे देखील काही देखील सापडत नसते. तेवढ्यात आता मीरा पण बोलते, आता मला बाबांकडे गेलं पाहिजे. असं म्हणून प्रेक्षकांना आता मीरा पण गावी जायला निघालेली असते. आणि इकडे मंजिरीला प्रचंड असा संताप झालेला राहतो. मंजिरी बोलते, काही देखील मला ते 3 कवड्या लवकरात लवकर पूर्ण केल्या पाहिजे. जर का मी त्या 3 कवड्या लवकरात लवकर पूर्ण केल्या नाही ना, तर माझं काही देखील खरं नाही. जर का मी त्या 3 कवड्या एकत्र केल्या नाही तर माझा देखील प्राण जाऊ शकतो. ह्याच विचारामध्ये ती नीच मंजिरी पडलेली असते. आता इकडे मंजिरी होते, काही देखील मला वेदाचा जीव घेतलाच पाहिजे असं म्हणून प्रेक्षकांना मंजिरी परत ते वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न करणार असते. आता मात्र इकडे मीरा पण गावी पोचते. मीरा डायरेक्ट स्मशानामध्ये येते आणि शिवनाथला भेटते. मीरा म्हणते, शिवनाथला, बाबा मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे बरं. तेवढ्यात शिवनाथ पण बोलतो, काय झालं. तेवढ्यात मीरा पण बोलते, मला माझ्या घरच्यांवरती डाऊट आला आहे, मला माझ्या सासूवरती डाऊट आला आहे, मला माझ्या आई साहेबांवरती डाऊट आला आहे. तेवढ्यात शिवनाथ पण बोलतो, हे सगळं काय चाललं आहे बरं तुझं. तेवढ्यात मीरा पण बोलते, त्यांच्या वागणुकीमध्ये ना मला 100% काहीतरी एक गडबड वाटते, ते बिलकुलच नीट वागत नाही आहे. तेवढ्यात शिवनाथ पण बोलतो, काय त्यांच्या वागणुकीमध्ये गडबड आहे बरं, काय ते मला तू नीटपणे सांग. तेवढ्यात मीरा पण बोलते, बाबा मला असं वाटत आहे 25 वर्ष आधी तुमच्याकडनं विद्या शिकून गेलेली व्यक्ती ना दुसरी तिसरी कोण देखील एक नसून ती म्हणजे माझी सासूच आहे. प्रेक्षकांनो त्याच्याने शिवनाथला ऐकून एकदम मोठासा धक्का लागतो. शिवनाथच्या पायाखालची जमीनच सरकते. शिवनाथ बोलतो, हे सगळं काय बोलते बरं मीरा, तू माझा शोध लावलाच पाहिजे. आता तिकडे शिवनाथला प्रचंडाचं टेन्शन आलेलं राहतं. आता तेवढ्या प्रेक्षकांनो तिथे महागौरी आजी येते. महागौरी आजी म्हणते, मला तुम्हा दोघांना खूप महत्वाचं सांगायचंय. तेवढ्यात शिवनाथ मीरा पण बोलते, काय सांगायचं आहे बरं तुम्हाला. तेवढ्यात महागौरी आजी फार मोठासा चमत्कार करते प्रेक्षकांनो. आता इकडे डायरेक्टच महागौरी आजी बोलते, ती नीच मंजिरी, त्या मंजिरीवरती अजिबातच विश्वास ठेवू नका तुम्ही, ती मंजिरी खूप वाईट आहे. शिवनाथ, हो बरोबर, 25 वर्ष आधी तुझ्याकडनं विद्या शिकून गेलेली व्यक्ती हिची सासूच आहे. त्याच्याने शिवनाथला एकदम मोठासा धक्का लागतो. तेवढ्या शिवनाथ पण बोलतो, पण आजी हे सगळं तुला कसं काय माहिती बरं. तेवढ्यात महागौरी आजी बोलते, ते सगळं मला कसं माहिती काय नाही, त्याच्यावरती तुम्हाला अजिबातच जायची गरज नाही आहे. मी तुम्हाला जे सांगते ते करा तुम्ही. आता तुम्ही ना डायरेक्टच त्या मंजिरीचा असली चेहरा घरच्यांसमोर आणा आणि तिला घराच्या बाहेर हाकलून लावा. तो दादासाहेब, ते दादासाहेबांनी ना तिला रस्त्यावरनं उचलून आणलं होतं. ती एक चॅटकीन बाई आहे बरं, रस्त्यावरनं उचलून आणून तिच्याशी लग्न केलं होतं त्यांनी. ती एक चॅटकीन बाई आहे. कशावरनं बरं ती चांगली व्यक्ती असू शकते. तुम्हाला कशावरनं ती चांगली व्यक्ती वाटते. ती किती नीच कटकारस्थानी वागते. ती माया मायासमोर ती पण शामिल आहे. मीरा, मी तुला जे सांगते त्याच्यावर तू विश्वास ठेव. आता प्रेक्षकांना मीराला एकदम मोठासा धक्का लागलेला राहतो. मीरा बोलते, हो आजी तू बरोबर बोलत आहे, आता मला सगळं सत्य कळालेलं आहे. आता इकडे मीरा पण घरी यायला निघालेली असते. आता इकडे मीरा घरी आल्यावरती डायरेक्टच आहे ना अनन्या पुढे जाते. मीरा म्हणते अनन्याला, मला ना तुझ्याशी खूप महत्वाचं असं बोलायचं. तेव्हा अनन्या पण बोलते, काय बोलायचं आहे बरं तेव्हा तुला. तेव्हा आता मीरा पण बोलते, मला आहे ना खूप मोठा असा डाऊट आला आहे आई साहेबांवरती. तेव्हा ती बोलते, सगळं काय बोलते बरं तू. ती बोलते, तू माझं एक काम करशील का. तेव्हा अनन्या पण बोलते, काय काम करायचं आहे बरं. तेवढ्यात मीरा पण म्हणते तिला, तू माझं एक काम कर, हा जो रुद्राक्ष आहे ना, हा रुद्राक्ष तू ना आई साहेबांच्या बेडरूम मध्ये ठेव. मला असं वाटतं त्यांच्यावरती कोणतरी काहीतरी करणी कौटार केली आहे म्हणून त्यांना त्रास होत आहे. तू रुद्राक्ष त्यांच्या बेडरूम मध्ये ठेवला ना त्यांना बरं वाटेल. असं म्हणून प्रेक्षकांना मीरा पण एक रुद्राक्ष देते. पण प्रेक्षकांना तो रुद्राक्ष दिलाय ना शिवनाथनीच दिला राहतो. शिवनाथ म्हणतो, हा रुद्राक्ष घे, जर का हा रुद्राक्ष त्या बाईच्या अवतीभोवती आला तिच्या अंगाला खूप त्रास होईल, तिचं अंग जळजळायला लागेल आणि जे काय सगळं सत्य ते सगळं सत्य घरच्यांसमोर येईल. प्रेक्षकांना आता मीरा पण तो रुद्राक्ष ठेवलेला राहतो तिथे. आता मंजिरीचा अंग एकदम जळजळायला लागत असतं. मंजिरी एकदम घाबरून गेलेली राहते. मंजिरी बोलते, हे सगळं माझ्या बरोबर काय होत आहे बरं. मंजिरीला एकदम असा त्रास होऊ लागत असतो. मंजिरी डायरेक्ट मार्जरीकडे जाऊन म्हणते, एक रुद्राक्ष माझ्या बेडरूम मध्ये आला आहे, मी त्या रुद्राक्षाला हात देखील एक लावू शकत नाही आणि माझं डायरेक्ट अंग जळजळायला लागतो तो रुद्राक्ष माझ्या आसपास आला तर. तेव्हा आता ती मार्जरी पण बोलते, तो रुद्राक्ष म्हणजे एक चांगली शक्ती आहे, एक चांगली शक्ती तिच्या अवतीभोवती आलेली आहे. त्याने मंजिरीला एकदम मोठासा धक्का लागतो. मंजिरी बोलते, एक चांगली शक्ती माझ्या अवतीभोवती आहे, सगळं काय बोलत आहे बरं मार्जरी तू. तेवढ्यात मार्जरी पण बोलते, हो मी जे बोलते ते सगळं खरं आहे, माझ्या बोलण्यावरती तू विश्वास ठेव. आता रुद्राक्षाचा काही देखील होऊ शकत, तिचा बेडरूम बदलून घेतो. आता इकडे मंजिरीला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं. आता प्रेक्षकांना इकडे मीरा घरातच लपलेली राहतात. त्या अथर्वला म्हणते, अनन्या कुठतरी बाहेर गेली आहे बहिणी. त्याच्याने अथर्वला प्रचंड मीराची आठवण येत लागत असते. अथर्व बोलतो, मीरा कुठे गेली बरं. अथर्व फार मीराच्या आठवणीमध्ये रमलेला असतो, पण तो तसं काही देखील घरच्यांना दाखवत नाही. अथर्व बोलतो, मीरा कुठे आहेस बरं तू. आता अथर्व पण डायरेक्ट मीराला फोन लावतो आणि तो फोन डायरेक्टच प्रेक्षकांना अनन्या उचलते. अनन्या बोलते, अरे दादा ती कुठतरी घराच्या बाहेर गेली, मला अजिबातच माहित नाही ती कुठे गेली आहे. तर अथर्व पण बोलतो,
अगं बस झाल्याचा प्रँक, बस झाल्याची मजाक, बस झाली, अजून इतकी माझी मजाक नको करू. ती कुठे गेली मला सांग. पण प्रेक्षकांनो आता इकडे ती काही देखील एक सांगत नाही. अथर्व फार तिच्या आठवणीमध्ये रमलेला राहतो. आता अथर्व डायरेक्ट ऑफिसवरनं घरी येतो. अथर्वला तिचं ना थोडंसं टेन्शन पण आलेलं राहतं. अथर्व बोलतो घराबद्दल आपले व्यक्ती काही देखील चांगले नाही आहे. ती माया, त्या मायाने तर तिला काही देखील त्रास दिला नसेल असं अथर्वला पण मनातनं थोडंसं वाटत राहतं. आता अथर्व पण डायरेक्टच मीराला बघतो. तर काय अथर्व बोलतो मीरा तू इथेच आहे बरं. आता अथर्व पण अनन्याला बोलतो ही इथेच आहे तरी तुम्हाला का सांगितलं नाही बरं. मी माझं ऑफिसचं काम सोडून घरी आलो आहे बरं. तर अनन्या पण बोलते मी तुला सांगितलं नाही ते सगळं जाऊ दे. तेवढ्यात प्रेक्षकांनो आता इकडे अंबिका मीरा पुढे येते. अंबिका म्हणते मीराला तू कुठे गेली होती बरं. तेवढ्यात अंबिका पण बोलते अगं मी इथेच घरामध्ये लपलेली होती. मला अनन्याताईंनी घरातलं पाय लावलं होतं बरं. तर अंबिका पण बोलते तो रुद्राक्ष तर कायचं बोलणं चालू होतं बरं. मी तुमच्या दोघांचं रुद्राक्षचं बोलणं ऐकलं आहे बरं. तर आता मीरा पण बोलते हो रुद्राक्ष मी गावी गेली होती थोड्या वेळाकरता आणि मी तिथून एक रुद्राक्ष आणलाय. मला मंजिरी मॅडमवरती डाऊट आला आहे. ते फार पटकारस्थानी वागतात. आता हा रुद्राक्ष ना त्यांच्या बेडरूममध्ये लावायचा आहे. जर हा रुद्राक्ष त्यांच्या बेडरूममध्ये ठेवला ना त्यांचे जे काय सगळं सत्य आहे ते सगळं सत्य आपल्या समोर येईल. तर अंबिका पण बोलते बरं झालं तू गावी गेली नाही सगळं तू गोष्टी घेऊन आली. आता इकडे मंजिरी प्रचंड घाबरलेली राहते. आता तेवढा तिथे माया येते. माया म्हणते मंजिरीला आपले प्लॅन काही देखील एक सक्सेस होत नाही. आता काय करायचं बरं आपण पुढे. आपण किती पण वेळेस जीव घ्यायचा प्रयत्न केला तरी आपण काही देखील एक तू जीव घेऊ शकत नाही. आता इकडे ती मंजिरी पण एकदम घाबरून जाते. मंजिरी बोलते हे सगळ्या गोष्टी आता तू माझ्याशी बोलू नको कारण की तो तिथे रुद्राक्ष असतो. रुद्राक्ष असताना ती काही देखील एक बोलू शकत नसते. ती एकदम अशी घाबरून गेलेली असते मंजिरी. तर ती माया पण बोलते आता आपण पुढे काय करायचं, पुढे काय प्लॅनिंग करायची बरं. तर ती मंजिरी पण बोलते आता आपल्याकडे एकच गोष्ट आहे. आपल्या हातामध्ये फक्त एकच गोष्ट आहे तो म्हणजे वेदाचा जीव घेणं. जितक्या लवकरात लवकर आपण वेदाचा जीव घेऊन टाकू ना तितक्या लवकरात लवकर आपल्याकरता चांगलं राहील ते. त्यात ती माया बोलते आपण कसा जीव घ्यायचा, आपण किती देखील प्रयत्न केला तरी आपण जीव घेऊ शकत नाही. आपण तिचा कसं काय जीव घ्यायचा बरं. तेव्हा ती मंजिरी बोलते हीच तर आपल्यासमोर खूप मोठी अडचण आहे. आता मंजिरी प्रचंड अशी घाबरलेली राहते. तेव्हा दादासाहेब पण बोलता काय बोलणं चालू आहे बरं तुमच्या दोघांचं. तेव्हा आता मंजिरीला वाटतं यांनी आपलं सगळं बोलणं ऐकलं होतं नाही. मंजिरी एकदम घाबरून जाते. ती माया बोलते नाही 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 आम्ही काही देखील बोलत नव्हतो. तेवढं दादासाहेबांना होतं तिच्यावर डाऊट होता. दादासाहेब बोलत मी काही देखील बोलत नव्हता म्हणजे तुमचं काहीतरी एक वेगळंच मनामध्ये शिस्त आहे. तर मंजिरी बोलते अहो तसं काही नाही तिचं आहे ना मी गोळ्या बघत होते त्या मायाच्या तसलं काही नाहीये. आता दादासाहेबांना त्या मंजिरीवर थोडासा डाऊट आलेला राहतो. दादासाहेब बोलतात काहीतरी यांचं चाललंय आणि मला काही देखील एक सांगत नाही. दादासाहेबांना मंजिरीची 100% खात्री पटलेली राहते. खूप वाईट नीच बाई आहे. पण दादासाहेब तसलं काही देखील एक दाखवत नाही राहत. आता मनातनं पण कधी काही दादासाहेबांना असं वाटत राहतं आपण उगाच या बाईला घरी घेऊन आलो बरं. तर अथर्व पण बोलतो मीरा मला तुझी खूप आठवण येत होती बरं. थोडाच वेळ झाला मी ऑफिसमध्ये गेलो होतो पण मला तुझी फार आठवण येत होती. तेव्हा मीरा पण बोलते हो मला पण तुमची फार अशी आठवण येत राहते. ते दोघं एकदमच प्रचंड असे खुश झालेले राहतात. ते माया बघते. मायाला तर प्रचंड असा संताप झालेला राहतो. माया बोलते आता लवकरात लवकर थांब मीरा बघ आता मी तुझा आणि वेदाचा जीव घेऊन टाकले. एकदाचा तुमच्या दोघांचा जीव घेऊन टाकला ना तर माया तुम्ही दोघा एकदाचे रस्त्यातले काटेच चालले जाईल. आता इकडे मायाला प्रचंड असा आनंद झालेला राहतो. माया बोलते लवकरात लवकर मी तुमच्या दोघींचा जीव घेऊन टाकेल. पण प्रेक्षकांना तिकडे माया नवीन चाल खेळणार राहते. पण ती चाल या तिच्यावरच फिरते आणि जे काय सगळं सत्य राहतं तिचं ते सगळं घरच्यांसमोर येतं. आता मंजिरी पण एकदम घाबरून गेलेली राहते. आता माया डायरेक्टच मंजिरीचं नाव घेते आणि महागौरी आजी येऊन पण फार मोठासा चमत्कार करते. नेमकं काय होतं ते सगळं पाहणं फारच रंजक ठरणार आहे. तुम्हाला अशाच मालिकेच्या जर का डेली अपडेट सर्वात आधी जाऊन घ्यायच्या असतील ना तर आपल्या ह्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.